रात्रीला जी दुर्दैवी घटना घडली, माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केल्यानंतर मी लगेच त्या घटनास्थळी गेलो आणि घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की ज्या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरवर मुली झोपत होत्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकडांचा साठा होता आणि त्या खिडकीच्या बाजूला भिंतीच्या जवळ विटा ठेवण्यात आले होते। त्यामुळे तो सर्प त्या जे लाकडांचा साठा जलाऊ लाकडांचा साठा होता तिथून विटांच्या माध्यमातून खिडकीतून आत शिरला आणि जो स्नेक होता त्या स्नेकची देखील मी पाहणी केली। तो इंडियन क्रेट नावाचा स्नेक होता ज्याला मण्यार म्हणतो। तो जेव्हा चावतो तेव्हा फक्त जणू काही मुंगी चावलेली अशा पद्धतीचा फक्त पेन होतो। त्यामुळे जेव्हा सर्पाने त्या पहिल्या मुलीला दंश केलं, नंतर दुसरीला केलं, तिसरीला केलं, चौथीला केलं, पाचवीला केलं, तोपर्यंत कोणाला कळलंच नाही, कारण की जणू काही डास चावलेला अशा पद्धतीचं त्याच्यातून फील होतो। नंतर एक मुलीला तिची वारंवार तिला चावत असल्यामुळे तिची झोप उघडली आणि ती जोराने जेव्हा ओरडली तेव्हा सर्व विद्यार्थी जागे झाले, परंतु 3 मुलींचा त्यात मृत्यू झाला। एक मुलीला काल दीपिका नावाच्या मळावी नावाच्या मुलीला एअरलिफ्ट करून नागपूरला शिफ्ट केलं आणि एक मुलगी सध्या गडचिरोलीला ऍडमिट आहे, तिला शिफ्ट करणं शक्य नाही। ती सध्या स्टेबल आहे, परंतु तिचं ट्रीटमेंटसाठी आपण सर्व पद्धतीचा प्रयत्न करत आहोत। काल पीडित कुटुंबाच्या लोकांशी देखील मी भेट घेतली आणि माझ्यासोबत जिल्हाधिकारी आणि एटीसी आणि सर्व तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी यांना घेऊन जेव्हा मी त्या आश्रमशाळेची पाहणी केली तेव्हा ही बाब लक्षात आली की अनेक ठिकाणी जे नियमानुसार ज्या गोष्टी द्यायला पाहिजे ते दिले जात नाही, योग्य जेवण दिलं जात नाही, झोपण्याची योग्य व्यवस्था नाही। अधिकारी फक्त त्या ठिकाणी जातात आणि फक्त नोंदी घेऊन येतात। ही कुठल्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। काल रात्रीच माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा झाली। लवकरच या संदर्भात 14 तारखेला मी बैठक ठेवलेली आहे आणि या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी चर्चा करून अतिशय सक्तीने कारवाई करण्यात येईल आणि ज्या ज्या उपाययोजना केल्या नाही त्यावर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। टाइम बाउंड मॅनर मध्ये जर हे सर्व केलं गेलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल आणि या प्रकरणी देखील पोलिसांना उचित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। 27-28 वर्ष झाले ती आश्रमशाळा आहे, कोट्यावधीचा निधी तुम्ही त्या आश्रमशाळेला देता, मुलींना झोपण्यासाठी बेड नाही, सतरंजीवर झोपल्या होत्या सगळ्या मुली। इतके गंभीर, तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, गंभीर आहे। मी सांगतो ती आश्रमशाळा काँग्रेसचे माजी आमदार, माजी खासदार आणि माजी मंत्री कुवाचे साहेबांची होती। हीच व्यवस्था सुरू आहे की वर्षानं हे फक्त संस्थेच्या लोकांना पोचण्यासाठी जणू काही हा आश्रमशाळा आहे आणि वर्षानुवर्षापासून फक्त अनुदान लाटायचं आणि त्या मुलांना तसंच ठेवायचं हे आता टॉलरेट केलं जाणार नाही। सर्व आश्रमशाळांची आज एटीसीला सांगून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घ्यायला सांगितली आहे। आज नवीन ॲडवायझरी त्यांना सांगितलेली आहे आणि आज खरं म्हणजे हे जे शासनाने राज्य शासन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेत आहे, हे सर्व भरतीमधले घोटाळे आपण बंद करत आहोत। पवित्र पोर्टल मार्फत खाजगी आश्रमशाळेची देखील भरती आपण पवित्र पोर्टलमधून करत आहोत। 80 किलोमीटरच्या त्याच्यात क्रायटेरिया लावलेला आहे। त्याशिवाय नवीन पूर्णपणे या संदर्भामध्ये एक ॲडवायझरी आणि कार्यपद्धती आता आम्ही तयार करत आहोत। 14ला ते आम्ही जाहीर करू आणि ज्या त्याची सक्तीने अंमलबजावणी होईल याच्यासाठी जबाबदारी निश्चित। हो, त्या संस्था चालकावर कारवाई होईल का? इतका निधी मिळून त्यांनी बेडची व्यवस्था केलेली नाही आणि महाराष्ट्रात इतरही आश्रमशाळांमध्ये व्यवस्था असेल तर ती तात्काळ बदलली जाईल का? खाली झोपतात मुली, जे मंत्र्यांच्या किंवा मोठ्या आमदार नेत्यांच्या आमदारांच्या आश्रमशाळा आहेत त्याच्यावरती काय? कोणाची आश्रमशाळा असो, कुठल्याही पक्षाच्या व्यवस्थेची असो, मी त्या सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केली। त्यांनी अनेक वेदना आणि व्यथा मला सांगितल्या, त्या सर्व मनाला फार वेदना देणाऱ्या होत्या। आता नेमकं ते विद्यार्थ्यांना मिळणारं अनुदान किती त्यांच्यावर खर्च होतो, किती संस्था चालक लागतात, यासोबतच ओव्हरऑलच या घटनेमुळे जेव्हा तिथली परिस्थिती पाहिली तेव्हा असं लक्षात आलं की ते गादी होत्या त्यांच्याकडे, पण ते पाऊस आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ते गादी येऊन त्या ठिकाणी मूळ प्रश्न आला की ग्राउंड फ्लोअरवर वन क्षेत्रामध्ये अशा पद्धतीने मुलांना ठेवता येत नाही। खिडक्यामध्ये कुठली जाडी लावण्यात आलेली नाही, उलट खिडकीच्या बाजूला लाकूड संचय करण्यात आला। खूप मोठ्या किमान 4-5 ट्रक लाकूड त्या ठिकाणी होतं। भिंतीला लागून विटा ठेवण्यात आला, हा निग्लिजन्स आहे। अधीक्षक त्या ठिकाणी नव्हती, मुख्याध्यापक गायब होते, विद्यार्थ्यांची संख्या देखील नव्हती।
हे सर्व अशाच पद्धतीचा जो गलथान कारभार आहे याला कुठल्याही परिस्थितीत नियंत्रणात आणलं जाईल. अतिशय सक्तीने गांभीर्याने घेऊन या सर्व गोष्टी दुरुस्त तो करण्यात संस्था चालकावर कारवाई होणार का? तो कुठल्याही पक्षाचा असो. चालकावरही कारवाई होईल आणि जे संबंधित मुख्याध्यापक आणि अधीक्षक जे गरजेवर होते त्यांच्यावरही कारवाई होईल. गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शिक्षकांना मुख्यालयी राहणं अनिवार्य आहे किंवा त्या आश्रमशाळेत राहणं अनिवार्य आहे. 90% शिक्षक बाहेर होते त्या दिवशी, होतेच नाही. मी आपल्याला सांगितलं की ही बाब सत्य आहे की अटेंडन्स देखील राहत नाही. मी कुठली बाब लपत नाही आणि जे घटना आहे ते मी पूर्णपणे सत्य सांगत आहे. हे कुठल्याही परिस्थितीत या कल्याणकारी राज्यामध्ये अशा पद्धतीचे संस्था चालकाचे लाड पुरवण्यासाठी सरकार काम करत नाही, तर सरकार गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि गरीब विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण आणि न्याय मिळेल या संदर्भामध्ये मंत्री आदिवासी विकास यांच्याशी आजच मी चर्चा करणार आहे. लवकरच बैठक घेऊन आपल्याला त्या संदर्भात कळवण्यात संस्था चालकावर फौजदारी कारवाई होईल का? निग्लिजन्स आहे. संस्था चालकावर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना ऑलरेडी दिलेल्या आहे आणि त्यानुसार कारवाई करण्यात येईल. मुख्यमंत्री सुंदर शाळेचा निकाल गोडाऊन सारखा वापर नव्हता. जे जलाऊ लाकडं होते शाळेसाठी लागणार ते इतक्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते, त्याची गरज नव्हती. मध्य प्रदेशमध्ये पक्ष वाढत आहे मध्य प्रदेश